करतो तयार. पुन्हा एकदा या पद्धतीचा बॉल टाकल्यानंतर जोरदार आपली थोडंसं विश्वास कमी आपण पाहतो. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय आणि तो बघता बघता जर पाहिलं तर इथं वैयक्तिक संघाचं अकाउंट बंद केलं गेलं. लेग बॅकच्या स्वरूपात एक धाव आणि श्री गणेश केलं बॅटिंग करत असताना निंबोडा टीम कडनं. कारण कैलासला मात्र या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग करावं लागेल. कारण पहिल्या मॅच पासून देखील विचार केला तर खूप चांगला परफॉर्मन्स राहिला त्या खेळाडूचा. परंतु या मॅच मध्ये मात्र कमबॅक करावं लागेल. स्ट्रायकरवरती आपण पाहतो निलेश. क्रॉस द लाईन, फटका उडवला जातो, फटका फसला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि चुकी करणार नाहीये आणि निंबोडा टीमला इथं पहिला धक्का बसतोय. निलेश बॅक टू द डगआउट. पाहायला मिळाले निंबोडा टीम कडनं 12 बॉलचा खेळ पाहायला मिळेल. 12 बॉल मध्ये जर पाहिलं तर बॅटिंग करावं लागेल निंबोडा टीमला. प्रथम बॅटिंग करत असताना खास करून आपण ही स्पर्धा जर पाहिली तर खूप चांगलं योगदान मिळालंय. राजाराम दादा चौधरी, त्याच्यानंतर अशोक वाघ दादा, त्याच्यानंतर अविनाश दादा वाघ. खरं तर या 3 मान्यवरांच्या हस्ते ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि खरं तर पनेल विभागामध्ये जर पाहिलं तर प्रेक्षकांची मने जिंकलेत आणि खरं तर खूप चांगला योगदान राहिलंय आदिवासी चषकाला. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिथपर्यंत मिळेल धाव 1 आणि एका धावीने पुन्हा एकदा धाव संकेत बर. किती महिने चालू आहे. सिंगल डबलने प्राधान्य दिलंय निंबोडा टीमच्या बॅट्समॅननं. एकीकडे जर पाहिलं तर कैलास तर दुसरीकडे जर पाहिलं तर हरीश. हे दोन फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये. 2 धावा स्कोरवरती पाहायला मिळाले. पहिले षटक आपण पाहतो विजय पवारला, कमालीचं षटक राहिलं. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर फक्त 2 बॉलचा खेळ बाकी. स्ट्रायकरवरती पाहतोय निंबोडा टीमचा एक टायगर कोहिनूर. पहा क्या बात आहे. मी मगाशी उल्लेख केला कैलास वाघमारेची पॉवर दाखवली आहे आणि बोलला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. बिग 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 6. डीजे वाला झोपलं का काय मला काही समजा ना. योगेश डीजे क्या बात आहे. योगेश डीजे आहे. खरं तर योगेश वाघचा विचार केला तर समालोचन देखील पाहतो आणि आपल्याला डीजेच्या माध्यमातून देखील ते सपोर्ट करतात. क्या बात आहे. खरं तर असं सपोर्ट राहणं खूप गरजेचं आहे. वेळ मैदानाकडे धावसंख्या जर पाहिलं तर 8 धावा स्कोरवरती पाहायला मिळाले. एक फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या बाहेर. स्ट्रायकरवरती आपण पाहतो निंबोडा टीमचा कैलास वाघमारे. अजून एक वा भाई वा बोलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कैलास वाघमारेच्या बॅट मध्ये येतोय अजून एक दमदार दमदार षटकार. मिळतील धावा 6. षटकाराच्या साईने धावसंख्येवर धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा पाहतोय आपण IITच्या माध्यमातून स्क्रीनवरती. रिप्ले ऍक्शन. खरं तर खूप चांगलं योगदान मिळालं या स्पर्धेला आणि खरं तर त्यांच्या टीमचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. अजूनपर्यंत ते सुटले नाहीये आणि खास करून जर पाहिलं तर आमचे जवळचे परमित्र वाघाचीवाडी टीम, वाघाचीवाडी गावचा एक सुमद्र आवाज अमोल वीर, ते देखील रात्रभर झोपले नाहीत आणि अजूनही ते आम्हाला खूप चांगला सपोर्ट मिळालाय. स्कूटीची चावी हरवली जर कुणाला मिळाली असेल तर प्लीज व्यासपीठावरती घेऊन या, मी विनंती करतोय. स्कूटीची चावी कुणाला मिळाली असेल तर प्लीज तुम्ही सहकार्य करा आणि स्कूटीची चावी घेऊन या आमच्या व्यासपीठावरती. आणि अभिदादा वाक्षी ती चावी घेऊन यायची. वळे मैदानाकडे पहिलं षटक संपले. 14 धावा स्कोरवरती पाहायला मिळालं. दुसरं षटक पहिला बॉल, पहिलाच बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर जरा चेंडू पंच आमच्याकडे बोलतात वाईट बॉल. एक अव्वंतर धाव आणि एक अव्वंतर धावने धावसंख्येत 15 धावा स्कोरवरती पाहायला मिळाले. दुसरं षटक आपण पाहतोय संतोष शैलेश हा गोलंदाज पाहतो. पहिलाच बॉल थोडासा खराब फेकला गेलाय. क्रॉस द लाईन, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर बोलला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. हरीच्या बाट मध्ये येतोय एक दमदार दमदार षटकार. मिळतील धावा 6. आपण जर पाहिलं तर सलग 6वी रात्र या स्पर्धेचे आणि खास करून पंच अजय बसमा मॅन फॉर माथेरान, ते एकीकडे पाहिलं तर हरेश दोरे मॅन फॉर नेरल फणसवाडी. खरं तर खूप चांगलं सपोर्ट राहिला या 2 पंचाच्या भूमिकेमध्ये. इथं घडलं काय जातं इथं खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि निंबोडा टीमला जर पाहिलं तर अजून एक धक्का बसेल. फलंदाज बाद होईल हरेश. एक मोठा फटका आल्यानंतर कमबॅक केला. गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्गावरती शैलेश. कमालीचं षटक राहिलंय.
ज्याच्या सुरामध्ये खूप चांगले संगीत आपल्याला ऐकायला मिळालेत. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क नाही. बॉल गोलच्या वेगाने निघून जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अजून एक बॉल निघेल डॉट. कमबॅक केला गोलंदाजांनी. 21 धावा स्कोर करण्यावरती पाहायला मिळाले. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर. खरं तर स्ट्राईक मिळणं खूप गरजेचं आहे कैलास वाघमारेला. आतापर्यंत 4 बॉल 12 धावांवरती खेळतो. पक्का सन्मान दिला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि चुकी करणार नाहीये. खूप चांगला झेल टिपला जातो. अजून एक धक्का बसेल निबोडा टीमला. फलंदाज बाद होईल अभि. बॅक टू द आउट. स्कोर काढावरती पाहायला मिळालं. नवीन फलंदाज आपण पाहतो या मैदानामध्ये मोहनला मात्र चांगली बॅटिंग करावं लागेल. अजून जर पाहिलं तर 2 बॉलचा खेळ बाकी असेल. 2 बॉलमध्ये एखादा जर मोठा फटकाला तर कमबॅक करेल बॅटिंग करत असताना निंबोडा टीम. कारण कैलासला स्ट्राईक म्हणजे खूप गरजेचं आहे. कारण पहिल्या मॅच मधून मात्र शेवटच्या मॅच पर्यंत खूप चांगला परफॉर्मन्स राहिला त्या खेळाडूचा. पहा ठप्पा पडल्यानंतर बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क नाही. बॉल निघून जातो. इस्टिकच्या हातामध्ये बॉल निघेल. अजून एक डॉट. क्या बात आहे. खरं तर गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली आपल्या टीमसाठी. कारण आतापर्यंत जर पाहिलं तर एक फलंदाज मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलंय पिसारे टीमकडनं. फक्त ऑफसाईडच्या दिशेने बॉलला ट्रॅव्हल केला जातो. एक धाव कंप्लीट केली जाते. थोडीशी खराब फील्ड दुसरीचा कॉल केला जातोय आणि तर बघता बघता जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केले जातात. षटक क्रमांक जर पाहिलं तर संपलं जाते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर दाफिलकरती धावा आपण पाहतोय 23 धावा. येणारे 12 बॉलमध्ये 24 धावांचा पल्ला गाठायचा आहे नेक्स्ट इनिंग मध्ये पिसारे टीमला. स्वागत. मैदानाकडे 12 बॉल 24 धावांची गरज आहे. बॅटिंग करत असताना पिसारे टीमला मात्र चांगली बॅटिंग करावं लागेल. तर एकीकडे जर पाहिलं तर निंबोडा टीमला मात्र गोलंदाजी खूप चांगली करावं लागेल. दोन्ही टीमसाठी खूप इम्पॉर्टंट मॅच असणार आणि दोन्ही टीमला मात्र खूप चांगली मेहनत करणं खूप गरजेचं आहे. एकीकडे जर पाहिलं तर सातत्यानं जर आपण पाहिलं तर ही स्पर्धा आपण जर पाहिली ना तर पहिल्या परवा आपण पाहिलं तर डेची स्पर्धा पाहायला मिळाली. ते देखील वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याच्यानंतर अभिदादा वाघ, अशोकदादा वाघ, राजाराम दादा चौधरी यांनी ठरवलं की अजून काहीतरी चांगलं करूया. आणि त्यांनी ह्या वर्षी मात्र दुसऱ्या पर्वामध्ये त्यांनी खूप मेहनत आणि खूप चांगलं परफॉर्मन्स आणि खूप चांगल्या या स्पर्धेचा उल्लेख जर केला तर नाईटची स्पर्धा केली. कारण नाईटची स्पर्धा जर म्हटली तर सोपी गोष्ट नाहीये. परंतु या 3 मान्यवरांना खूप चांगली मेहनत घेतली आणि त्यांचा प्रयत्न होता आणि त्यांचं स्वप्न होतं की आम्ही दुसऱ्या पर्वामध्ये नाईटची स्पर्धा आपल्याला आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या पनवेल विभागामध्ये
आमचा प्रयत्न असेल आणि ते स्वप्न होतं आणि ते स्वप्न त्यांचं पूर्ण झालंय. खरं तर आपण जर विचार केला तर युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून मिळाले. त्याच्यानंतर पूर्ण डेकोरेशन आपण पाहतोय आणि खरं तर आपण डीजे मास्टर पाहिलं तर भोडिया डीजे धोतानी गावचं एक चांगलं डीजेच्या सुरुवात त्यांनी देखील आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला. वळूया मैदानाकडे. सामना दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. गोलंदाज तयार, स्ट्राईक येत होते, फलंदाज आपण पाहतोय पहिला बॉल फटका बसला जातोय. गोलंदाज बॉल थ्रो मध्ये आणि ते वा बाय वा काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि पहिल्या बॉलवरती पहिला धक्का बसतोय. फलंदाज बाद होईल मंगेश. बॅक टू द डगआउट. म्हणाले बॅटिंग अटॅक खूप चांगलं केलं. त्याच्यानंतर जर पाहिलं तर पहिल्या बॉलवरती विकेट काढलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती राजकुमार. राजकुमारला मात्र चांगली बॅटिंग करावं लागेल पिसारा टीम कडनं. खरं तर म्हटलं तर बॅटिंग अटॅक खूप चांगला आहे या टीमकडे. क्रॉस द लाईन फटका चांगला आहे परंतु काय घडलं जातंय खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अजून एक धक्का बसेल पिसारा टीमला. आल्या मात्र माघारी पटवला जातोय. राजकुमार बॅक टू द डगआउट. गोलंदाज मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलंय. गोलंदाज पाहता बोडा टीम कडनं काय गोलंदाजी पाहायला मिळाले. कमालीचं षटक राहिलंय. या हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे का बघता बघता जर विचार केला तर शेवटची रात्र होती आणि या रात्रीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला या हॅट्रिकचा विक्रम पाहायला मिळेल का. रोहन गोलंदाजी मार्कवरती तयार. पुन्हा एकदा तेज गतीने बॉल टाकल्यानंतर काय बात आहे. बॅट्समॅन बॉलचा काही संपर्क नाहीये. बॉल निघून जातो इष्टिकच्या हातामध्ये. बॉल देखील डॉट. कबलीचं षटक राहिलंय. रोहन हा गोलंदाज पाहतोय निंबुडा टीम कडनं. एक एक्सपिरियन्स गोलंदाज. खरं तर कैलास वाघमारेचा संघ आपल्याला पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा स्ट्रेट मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक धाव कंप्लीट परंतु बॉल जातो ढिंग्या फाटून आणि बॉलला पाठवलाय खूप उशिरा आलाय पिसारा टीम कडनं. एक दमदार चौकार. चौकार आले. चौकाच्या साईडने जर पाहिलं तर अकाउंट ओपन केलं गेलं या पिसारा टीम कडनं. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती शैलेश. फलंदाज गोलंदाजी बार करते पुन्हा एकदा तयार निंबोडा टीम कडनं. 10-12 बॉलचा रनअप. रोहन गोलंदाजी बार करते. दोन फलंदाज मैदानाच्या बाहेर काढण्याचं काप केलंय. पुन्हा एकदा बाट चिरणारी पंचांचं बोट आकाशाकडे. अजून एक धक्का बसेल पिसारा टीमला. शेवटचं बॉल असेल. शेवटच्या बॉलवरती काय घडणार याच्यावरती लक्ष असणार. गोलंदाज बार करते तयार. क्रॉस द लाईन कार्पेटच्या साईडने बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात परंतु धाव घेण्याचा नाकार केला जातो आणि इथं जर पाहिलं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण लावलंय आणि इथं पहिले षटक संपलं जाते. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 4 या आकड्यावरती पोहोचले गेले. येणारे 6 बॉलमध्ये 20 धाव. 4 धाव
धावसंख्या जर पाहिली तर पहिले षटक संपले 4 धावा स्कोर करत पाहायला मिळाले. येणारे 6 बॉलमध्ये 20 धावांची गरज. बॅटिंग करत असताना पिसारे टीमला 6 बॉलमध्ये 20 धावांचा पल्ला गाठेल का ते एकीकडे जर पाहिलं तर निंबोडा टीम 6 बॉलमध्ये किती धावा रोखवतील आणि आपला संघ विजय प्राप्त करेल का. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा दोन्ही टीमला खूप महत्वाची मॅच आहे, कारण एकीकडे जर पाहिलं तर पिसारा टीम म्हणत असेल की मी 2 मोठे फटके जर मारलं तर मॅच सोपी करू शकतो. दोन फलंदाज आपण पाहतो. एकीकडे जर पाहिलं तर विजय, तर दुसरीकडे जर पाहिलं तर सागर. हे 2 फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये. स्ट्राईक एंडवरती विजय मध्ये आहे क्षमता मोठ्या फटक्याची. तर एकीकडे पाहिलं तर शेवटचं षटक गोलंदाज आपण पाहतो निलेश. पहिलाच बॉल टाकल्यानंतर पाहायचं काय घडलं जातं. बारचा बॉलचा काही संपर्काने बॉल निघून जातो. इष्टिकच्या हातामध्ये अचूक बॉल निघेल डॉट. येणारे बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 बॉलमध्ये 20 धावांची गरज. कमालीचं षटक राहिलंय. पहिले षटक आपण पाहिलं रोहनने मात्र खूप चांगली कामगिरी केली. 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलं आणि फक्त 4 धावा खर्च केला. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. पुन्हा एकदा फक्त दिशा दिल्यानंतर गॅप स्टेशनमध्ये चेंडूला ढकलला जातो. फटका चांगला आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून जातो सीमा पार. बिग चौकार. पाहायला मिळाला तर मॅचचं चित्र बदलू शकतो. शेवटची बॉल शिल्लक आहेत 4 आणि 16 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. विजयच्या बॅट मधना 1 बॉल डॉट झाला, त्याच्यानंतर 1 बॉल खेळला, चौकार आलाय. 4 धावांनी धावसंख्येत बरं 8 धावा स्कोर काय होती पाहायला मिळाले. येणारे बॉल शिल्लक आहेत 4 आणि 4 बॉलमध्ये 16 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग पिसारा टीमला. प्रयत्न चालू आहे दोन्ही टीमचं. तर गोलंदाज आपण पाहतो निलेश वाघमारे. पहिला बॉल डॉट केल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती मोठा प्रहार केला. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पेस गतीने बॉल टाकल्यानंतर बॅट्समॅन बॉलचा काही संपर्क नाहीये. बॉल अचानक निघेल डॉट. जेवढी डॉट बॉल असणार तेवढी दडपण असणार पिसारा टीमच्या बॅट्समनला. आणि जर एखादा मोठा फटका आला तर मात्र कमबॅक करेल बॅटिंग करत असताना पिसारा टीम. 3 बॉल 16 धावा. या बॉलवरती जर एखादा मोठा फटका पाहायला मिळाला तर कमबॅक करेल पिसारे टीम. आपल्याला पाहायला मिळालं 8 धावा स्कोर काढून पाहायला मिळाले. 3 फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या बाहेर. नशिबाचा बॉल 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल निघून जातोय सीमा पार. 4 चौकार. थोडी षटकार ठोकावा लागतील बॅटिंग करत असताना. आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती फलंदाज विजय पवारला पॉवर दावावा लागेल. आठवण करून देणारा फटका असेल. या बॉलवरती जर षटकार आला तर मात्र मॅच मध्ये एन्जॉय आणि मॅच मध्ये मज्जा आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे पाहतोय निबोडा टीम तर दुसरीकडे जर पाहतोय पिसारा टीम. दोन्ही टीमच्या दडपण खूप चांगला प्रयत्न राहिलाय. परंतु शेवटचे 2 बॉल आणि 12 धावा. या बॉलवरती षटकार ठोकला तर मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल. वा भाई वा. बॉलला पाठवलाय परंतु टायमिंग चुकीचं, ताकद कमी पडली. प्रयत्न खूप चांगला पाहायला मिळाला. विजय पवारच्या बॅटवरना मोठा फटका आला होता परंतु क्षेत्ररक्षकांनी केलेली करामती खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आणि अजून एक धक्का बसेल पिसारा टीमला. विजय पवार बॅक टू द डगआउट. षटकार ठोकला असताना तर मात्र शेवटच्या बॉलवरती खूप एन्जॉय आपल्याला पाहायला मिळाले असते. खूप चांगला परफॉर्मन्स राहिले दोन्ही टीमचा. खरं तर कैलास कुमारे खरं तर आज खुश असणार आणि खूप चांगला त्यांचा परफॉर्मन्स राहिला आणि शेवटच्या क्षणापर्यंत देखील त्यांची टीम्स आपल्याला पाहायला मिळाले. खास करून पूर्ण त्यांचे खेळाडू खूप चांगली मेहनत. तर एकीकडे जर पाहिलं तर पिसारा टीमने देखील खूप चांगली मेहनत घेतली होती. रिवर्स फटका लागला तर पार नाही तर आबाद. रिवर्स फटक्याचा एकच दहशत असतो आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर डॉट बॉल आणि ते षटक क्रमांक 2 संपलं जातं आणि ते विजय प्राप्त ठरलाय निंबोडा टीम. हार्ड लक पिसारा टीम. खूप चांगला दोन्ही टीमचा परफॉर्मन्स राहिला आणि दोन्ही टीमचं करूया पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला नेक्स्ट मॅच. शेवटची मॅच आजच्या रात्रीमधली. रात्र तर झाली.